आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच सिनेमा पाहतो ना, आणि त्यात नाही का आपण बघतो की प्रेमात पडलेला नायक आणि नायिका कसे बागेत झाडामागे धावतात आणि गाणी गातात नाही का. पण आपल्या नेहमीच्या एवढ्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला साधा रेडिओ सुद्धा ऐकायला वेळ नाही मिळत. मग गाणी गाणं तर दूरचीच गोष्ट आहे. मग प्रेम व्यक्त करायचा मार्ग कुठला? राहू द्या ना, येणाऱ्या जोडप्यांनाच विचारूया काय. चला तर सर्वप्रथम आपण बोलूया लव्ह मॅरेज कपलला. या. अरे वा. चला ओळख करून द्या. मी सचिन सिंह भाटकर, सध्या जेट एअरवेज मध्ये कामाला आहे. आणि माझी पत्नी श्रियावीरा भाटकर. मला स्पर्धेत भाग घ्यायला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत आलोय. पण आज पत्नीबरोबर पहिल्यांदाच कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतोय. मजा आहे, बघूया. आणि तुम्ही? मी श्रियावीरा सचिन सिंह भाटकर, प्रभादेवी इथे राहते. बीकॉम केलंय, MR सिस्टम्स मध्ये कामाला आहे. मला बडबड करायला भयंकर आवडतं. बापरे, म्हणजे मला धोका आहे म्हणजे थोडक्यात. आणि सचिनच्या खोडा काढायला पण खूप आवडतात. वेगळी वेगळी पक्वान्य बनवायला आवडतात. सचिन जितका शांत आहे तितकाच मस्तीखोर आहे, नॉटी, आणि माझ्यावर खूप 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 प्रेम करतो. बाप बाप बापरे. आमचं खुशी मीटर पण खूप खुश झालं तुम्हाला ते बघून. या बसा. थँक्यू. आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला. या. माझं नाव अजित शिंदे. मी वरळी मुंबई येथून आलेलो आहे. मी इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सध्या माझा वाचन हा माझा आवडता छंद आहे. माझ्या जोडीदाराकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या ते पूर्ण करते असं मला वाटतं. आणि तुम्ही? माझे नाव सुप्रिया अजित शिंदे, वरळी मुंबई येथे राहतो. 10 महिन्यांपूर्वी आमचं लग्न झालेलं आहे. मी गृहिणी आहे. मला वाचन, संगीत आवडतं. नवनवीन पदार्थ करायला आवडतात. माझा स्वभाव शांत आणि आनंदी आहे. अजित शांत, समजूतदार आणि विनोदी स्वभावाचे आहेत. आमच्या दोघांचं छान जमतं. आणि मी अशीच हळू बोलते पण आहे. या बस. ही झाली यांची ओळख. आता आपण यांच्याशी गप्पा मारूया आणि अजून खूप हसूया. मी तुम्हाला पहिला विचारते, आदर्श पत्नीची तुमच्या मनातली संकल्पना काय? जी माझ्यामध्ये पूर्ण झाली आहे, बसली आहे. नक्की? नक्की नक्की. अच्छा. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्री असते, हे तुम्हाला कितपत पटतं? 100%. 100%? येस, असायलाच हवी. तुमच्या दोघांची भेट घडवून आणण्यात कोणाचा हात होता? देवाचा. देवाचाच? हो. कोण मित्रमैत्रिणी नाही असं? नाही, आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो, त्याच्यामुळे बचपन की मोहब्बत. करिअर मध्ये नवऱ्याच्या साथीचा किती फायदा झाला? 100%. परत तेच? दॅट इज द फॅक्ट. दॅट इज द फॅक्ट. ओके. अच्छा, आता मी तुम्हाला विचारते, लग्नाआधीच्या भेटीत जे बोलणं झालं होतं त्यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज आला होता का तुम्हाला? 90% म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला असंच वाटायचं की ही अशीच हळू बोलते आणि आपल्याला असं ऐकावं लागेल? नाही, त्यावेळी आवाज जोरात होता. लग्न म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? असं काय तुम्हाला वाटतं? लग्न म्हणजे पिढ्यानपिढ्याचं बंधन असं मला वाटतं, जन्मोजन्मी. एखाद्या दुसऱ्या स्त्रीची स्तुती केलेली चालते? चालते. चालते? हो. आवडतं? हो, कारण तो प्रसंग फार क्वचित येतो. असं तुला वाटतं? हो. लग्नाच्या वेळी मंगलाष्टकामध्ये असलेला सावधान चा अर्थ तुमच्या मते काय? पुढच्या दृष्टीने सावधान. तर ही झाली यांची ओळख. आता आपण आपल्या पहिल्या फेरीकडे जाऊया, पण त्याच्या अगोदर आपण एक टॉस करूया. एका साईडला अरेंज मॅरेज आहे, एका साईडला लव्ह मॅरेज आहे. टॉस केल्यानंतर जी टीम टॉस जिंकेल ते प्रत्येक फेरी त्यांच्याकडनं सुरू होईल. आणि समजा टाय झाला, दोघांनाही सेम पॉईंट मिळाले, तर तीच टीम ती फेरी जिंकणार ज्यांनी टॉस जिंकला. आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. हा शब्द फार ऐकला असेल ना तू सारखा सारखा. म्हणजे या राऊंड मध्ये एकमेकांना एकमेकांविषयी कितपत माहिती आहे हे कळेल.
नवऱ्याला बायकोबद्दल 3 प्रश्न विचारले जातील, बायकोला नवऱ्याबद्दल 3 प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तरावर मिळणार 10 पॉइंट्स. यांचं गाडीचं आवडतं मॉडेल. तिला यामा आवडते कारण येस राईट. नावडता पर्यटन स्थळ. असं काय नाही, तिला फिरायला खूप आवडतं कुठेही. येस ऍब्सोल्युटली राईट. दोघांनी मिळून पाहिलेले शेवटचे चित्रपट. कभी खुशी गम वाली. वाटलंच मला. आता तुला ओके. आवडतं पुस्तक यांचं. राजा शिवछत्रपती. येस एवढं आठवून बोलली. मुंबईतली न आवडणारी जागा. कुठचीच नाही. माय गॉड यू नो इच अदर सो वेल. आय एम सरप्राइज. आयुष्यातली अपूर्ण इच्छा. सगळ्या फुलफिल झाल्यात. आता हा प्रश्न, हे 3 प्रश्न तुम्हाला. यांचं आवडलेलं नाटक. नटसम्राट. अरे वा. नावडता रंग. हिरवा. वा. लग्नानंतर पहिल्या दिवाळीत दिलेली गिफ्ट. पर्स. ह्यांचा नावडता लेखक. आवडता लेखक सॉरी. पु ल देशपांडे. येस. न आवडता वार. शनिवार. का. कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतं आणि आधी शुक्रवार. दोघांनी पाहिलेले स्वप्न भविष्यातले. युरोप टूर. युरोप टूर. जाणार लवकर जाणार. तर ही झाली आमची पहिली फेरी. डार्लिंग ह्याचा स्कोर बघूया आपण. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 60 पॉइंट आणि अरेंज मॅरेज टीमलाही मिळत आहेत 60 पॉइंट. टाय झालाय. ओके. टॉस कोणी जिंकलेला. आम्ही. मग तुम्ही ही फेरी जिंकली. म्हणून तुम्हाला याचं बक्षीस मिळतंय. आणि तुम्हाला मिळतंय विवा पश्चिम तर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हालाही मिळतंय विवा पश्चिम तर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आता आपण दुसऱ्या फेरीकडे जाऊया, ज्याचं नाव आहे गंमत जम्मत. मजा करायची, खूप हसायचं, मनापासून हसायचं आणि गेम्स खेळायचे. 2 गेम्स आहेत. पहिला गेम खेळूया आपण. या बायकोने तिकडे उभं राहायचं असं बॉलच्या समोर, नवऱ्याने मागे उभं राहायचं. ओके. गेम समजावते. न बघता बॉल मागे टाकायचा आहे. ओके. तुम्ही तो कॅच पकडायचा आहे. कॅच पकडायला तुम्ही बाहेर जाऊ शकता. कॅच पकडायला परत सर्कल मध्ये यायचं. 1 मिनिटाचा वेळ आहे. जितका जास्ती स्कोर तुम्ही करणार त्याच्यापेक्षा जास्ती त्यांना करावं लागेल. गेम कळला. वेळ सुरू होत आहे आता. ओके. 10 सेकंद झाली आहे. ओके. 20 सेकंद. ओके. थ्रो. टक. स्लो. सर्कलच्या मध्ये पाय नको. ओके. 40 सेकंद. ओके. बस. एक बॉल बाहेर. 40 सेकंदात तुमचे एवढे बॉल झालेत. आता यांना बघूया हे कसे करतात. या कळला गेम. सुरू करूया. वेळ सुरू होत आहे आता. सर्कलच्या बाहेर पाय, नाहीतर काही स्कोर होणार नाही. सेकंद झालेत. अरे स्टॉप. बसा. बघूया आपले या राऊंडचे काय स्कोर आहेत. तुम्ही 3 बॉल पाडले आणि तुम्ही 1च बॉल पाडला. म्हणून अरेंज मॅरेजला मिळतात 0 पॉइंट्स आणि लव्ह मॅरेज टीमला मिळतात 20 पॉइंट्स. आता दुसरा गेम खेळूया. या तुम्ही इथे उभा सेंटर मध्ये. ओके. तुम्ही इथे. ओके. मी रिंग सांगते. ही रिंग तुम्ही पकडायची आहे. अच्छा. रिंग या हाताने फेकायची आहे आणि या हातात अशी टाकायची आहे. मग परत ही रिंग काढायची आहे, या हाताने पकडायची आणि या हाताने टाकली. रिंग पडली तर ही तुम्हाला उचलून देणार. तुमचा जितका स्कोर आहे त्याच्यापेक्षा जास्ती स्कोर त्यांना करावा लागेल. टाइम स्टार्ट्स नाव.
सचिन 30 सेकंद झालेत. फटाफट. ओके. 40 सेकंद झाले. फास्ट. सचा फास्ट. काढू नकोस. 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप. व्हॉट टायमिंग. या तुम्ही खेळा आता. गेम कळला ना? ओके. टाइम स्टार्ट्स नाव. उचला उचला रिंग फेका थोडी. अजून फेका. उंच फेका. हा थोडी अजून उंच फेका. हा 30 सेकंद झालेत. उंच फेका अजून रिंग. 40 50 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नाही शेवटचं नाही काउंटर ना. चला स्कोर असा आहे तुम्ही 26 वेळा केलं आणि यांनी 27 वेळा केलं. म्हणून आपल्या म्हणजे हा गेम ह्यांनी जिंकलाय. तर गंमत जम्मतचा दोन्ही गेमचा मिळून स्कोर बघूया आपण आता. स्कोर आहे अरेंज मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमलाही मिळत आहेत 20 पॉईंट्स. तर टॉस ह्यांनी जिंकल्यामुळे ही फेरी गंमत जम्मत लव्ह मॅरेज टीमने जिंकली आहे. तिसरी फेरी सुरू करण्या अगोदर आपण आत्तापर्यंतचा स्कोर बघूया दोन्ही राऊंडचा. डार्लिंग डार्लिंग आणि गंमत जम्मतचा. अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 80 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमलाही मिळत आहेत 80 पॉईंट्स. काही काळजी करू नका. अजून एक राऊंड आहे. बघूया कोण जिंकतं आणि कोण बनतं जोडी नंबर 1. तर करूया शॉपिंग. चला लव्ह मॅरेज टीम बघूया शॉपिंग किती करता तुम्ही. या गेमबद्दल मी समजवते नीट आहे का? तुम्ही पण आहे का? 3 वेगवेगळ्या रंगाच्या बास्केट्स आहेत. तशाच 3 रंगाच्या सेम पिशव्या आहेत. लाल बास्केटमधनं 2 वस्तू उचलून लाल पिशवीत टाकायच्या. 2 पेक्षा जास्ती वस्तू उचलल्या तर डिस्क्वालिफाय. कमी उचलल्या तरी डिस्क्वालिफाय. सिमिलर वस्तू उचलायच्या नाही. वेगवेगळ्या वस्तू उचलायच्या. प्रत्येक रंगाची शॉपिंग करायला 10 सेकंद मिळेल. आणि जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतील. सुरू करायचा. पहिली लाल पिशवी. टाइम स्टार्ट्स नाव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे माझ्याकडे द्यायचं. कळलं आता? परत वेळ सुरू करायची. आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चल 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 लवकर. जेट एअरवेज. ओके लास्ट ग्रीन. टाइम स्टार्ट्स नाव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या बसा. चला अरेंज मॅरेज कपल शॉपिंग करूया. रेडी. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. आता निळी. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. टेन्शन आलं. आता लास्ट एड सुरू होत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कन्फ्युजन आहे का काही? सुरुवात करायची का? साबण आणि कुंकू. साबण आणि आरसा. आमचा खुशी मीटर पण खूप खुश झालाय. 10 पॉइंट्स मिळाले ना तुम्हाला. आता इथे काय आहे? अवन आणि कुकर. इथे आहे अवन आणि कुकर. 20 पॉइंट. सी सो हॅपी. इथे काय आहे? हिरवे वाटाणे आणि चण्याची डाळ. इथे पण हिरवे वाटाणे आहेत आणि चहा. 10 पॉइंट. आता यांचं बघूया. रबर बँड आणि धागा. अरे लवली, रबर बँड धागा. 20 पॉइंट. इथे फिल्टर आणि दुर्बीण. ओ फिल्टर नाही पण वॉटर जग आणि दुर्बीण पण 10 पॉइंट्स आहेत. ते काय आहे? हिरवे वाटाणे आणि चण्याची डाळ. का सगळ्यांना तेच आवडतं की? आणि इथे ही लुक एट दॅट. हिरवे वाटाणे चण्याची डाळ. 20 पॉइंट्स. तर आता विंडो शॉपिंगचा स्कोअर बघूया जरा. इंटरेस्टिंग झालं ना जरा एकदम. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 50 पॉइंट्स. तर ही फेरी अरेंज मॅरेजने जिंकली आहे आणि त्यांना मिळतंय. फायनल स्कोअर्सकडे जाऊया आणि बघूया जोडी नंबर 1 कोण बनते. हा लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 120 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 130 पॉइंट. तर आपल्या या एपिसोडची जोडी म्हणजे जोडी नंबर 1 अरेंज मॅरेज टीम आहे. या जोडी नंबर 1. या तुम्ही पण या. तुम्हाला माहिती आहे का आमची ही जोडी नंबर